गणूजी जगदाळे आणि पार्वतीबाई जगदाळे यांचे हे सुपुत्र आज या ठिकाणी 1985 साली शिला दत्तात्रेय कंसे पिंपरी पेंढारच्या विवाह झाला तो 19 बरोबर तुमच्या पत्नीला सोबत घ्यायचा आहे। आई आहे, पत्नी आहे आणि हे लग्न झाल्यानंतर 1988 साली त्यांना त्याचं नाव देवेंद्र आहे तर देवेंद्रने त्याच्याबरोबर सहभागी होईल एक शेती। त्याच्यानंतर त्यांना दुसरं एक पुत्र 1990 साली। त्याच्यानंतर ओंकार जगदाळे, ओंकार आपण सोबत राहायचं। त्यांचा आणखीन एक मोठा प्रसंग जीवनातला म्हणजे त्यांच्या कन्येचा विवाह झाला। त्यांच्या कन्येचा मिलिंद कंक यांच्याबरोबर झालेला आहे। दोघांचं लग्न 2010 साली झालं। त्यानंतर 2012 साली मिलिंद कंक म्हणजे आणि ती म्हणजे ओवी मिलिंद कंक असा त्यांचा आणि जगदाळे यांचं आणि हे लग्न सिद्धी या मुलीशी झालं आणि अशा तऱ्हेने परिवार पुढे वाढतच गेला। त्याच्यानंतर देवेंद्र जगदाळे यांना एक कन्यारत्न झालं जिचं नाव आहे विधी जगदाळे। आता ती दुसरीत आहे। आमचं नाव आमच्या लक्षात राहत नाही आहे मुलगी देवेंद्र जगदाळे यांना या मुलीचं नाव आहे अधिरा जगदाळे। अधिरा व्हेरी गुड। उपस्थित आहे आई महत्वाचा आधार म्हणजे सगळ्यांचा आधार असलेली आई आहे। आज आईसोबत नाही म्हणलं तर 90च्या घरामध्ये गेलेला आहे। 90 वर्षाची आई आणि विनायक शेठ 61 वर्षाचे अशा तऱ्हेने हा एक सुंदर परिवार आपल्या समोर उभा आहे। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये विनायक शेठ यांची 2 जावई त्याचबरोबर 2 कन्या त्याचबरोबर 2 मुले आणि सर्व परिवार। ओके डन। गणपतराव जगदाळे या दोघांना 2 मुली आणि 2 मुलगे असा मोठा परिवार त्यांचा। थोरल्या मुलीचं नाव सुभद्रा, आता ती हिंगे कुटुंबामध्ये गेलेली आहे। त्याच्यानंतर दुसरी कन्या त्यांची दुसरी कन्या सौ मीरा ती पुण्यातील कंक कुटुंबाला दिलेली आहे। त्याचबरोबर देवेंद्र जगदाळे आणि ओंकार जगदाळे आणि त्याचबरोबर निकिता जगदाळे त्यांच्या भावाची मुलगी, धाकट्या भावाची मुलगी आणि दुसरा प्रथमेश जगदाळे असं त्यांचं कुटुंब एकंदर। विनायक शेठ जाणारी गाडी आणि उद्या सकाळी शालेय विद्यार्थ्यांना वाटणार आहे त्याची तुला या ठिकाणी होणार आहे। त्या तुलेच्या संदर्भात एकच गोष्ट सांगतो की सम्राट हर्षवर्धन राजा होता। पूर्वीच्या काळी राजे आपल्या वजना इतकं सोनं द्यायचे, दुसऱ्या माणसांना वाटायचे। तर सम्राट हर्षवर्धन यांनी त्याची सगळी तुला झाल्यानंतर एक माणूस त्याच्याकडे आला आणि तो माणूस त्या हर्षवर्धनाला म्हणाला की अरे बाबा तू तर सगळ्यांना नाही का सगळं वाटलंस, पण मला मी राहिलो ना। तो म्हणला मग तुला काय पाहिजे? माझ्याजवळ तर आता काहीच नाही राहिलं, मी सगळं वाटून झालं, फक्त माझ्या अंगावरचे कपडे आहेत ते तुला देतो। अंगावरच्या कपड्यांशी हर्षवर्धन राजांनी सम्राट हर्षवर्धनांनी आपलं दान केलेलं आहे। तर विनायक शेठ जगदाळे यांची तुला या ठिकाणी होत आहे आणि त्यांच्या वजनाएवढ्या सगळ्या वह्या आपण तिकडे कोणी जाऊ नका। चला सर्व पाहुण्यांनी सर्व कुटुंबातील या वाढदिवसानिमित्त खास आलेले आहेत त्यांचेही मनपूर्वक जगदाळे परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत। तुला झाली आहे का? तुला झाली आहे शंकरशेठ जगताप यांच्या शेवटच्या पुस्तकांमुळे ही तुला झाली असं म्हणूया आपण सगळेजण। मेवणे आमचे
या पक्षाचे कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. जगदाळे परिवाराच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं हार्दिक स्वागत. येस, एक फोटो समोर समोर रेडी. ओके. त्याचबरोबर अशी इच्छा आहे की विनायक दादा जगदाळे यांना आपण शुभेच्छा 61व्या त्यांच्या. प्रथम सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आमचे मामा विनायक मामा यांचा आज 61चा कार्यक्रम आहे आणि खरोखरच काल देवानी येऊन सांगितल्यानंतर आनंद झाला आणि गडबड एवढी होती, पण मला वाटलं की काय चुकतोय का काय, म्हणून वेळात वेळ काढून मामांच्या या 61ला हजर राहण्याचं भाग्य मला लाभलं. तर खरोखरच मी भाग्यवान आहे. मामांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण खेड राजगुरूसारख्या खेडेगावातनं जाऊन मुंबईमध्ये सेटल होणं, एवढा मोठा व्याप वाढवणं, मुलांना शिकवणं, मुलींना शिकवणं, चांगलं त्यांना पायावर उभं करणं, हे सगळं जे काही केलं ते सगळं मामांचं कर्तृत्व आणि दातृत्व याच्यामुळेच ते शक्य झालेलं आहे. आज त्यांचा 61चा हा कार्यक्रम आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशीच माचरणी प्रार्थना करतो. उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं मी माझ्या जगताप कुटुंबियांच्या वतीनं मामांचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं अशीच गुरुनाथ चरणी प्रार्थना करतो. आणि देवचरणी एवढीच प्रार्थना करेल की माझ्या 100रीला मामांनी हजर राहावं, एवढी मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. परंतु आपण त्याचं भजन पूजन कधी करत नाही, परंतु ते नित्य नेमाने केलं पाहिजे. आणि अग्नीचा आशीर्वाद घ्यावा. समोर 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 करा. ऑप्शन करत राहा. मामांकडे लक्ष राहून द्या सर्वांचं. आपल्या गावाने नाना त्याचप्रमाणे हिंदी क्रमांक 18चे मालक हरिभक्त बराय थांबणारा त्यांचा आज 61चा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त आता हा एक छोटा कार्यक्रम होणार आहे, ती नेहमीप्रमाणे होणार आहे. त्यांच्या सर्व कुटुंब असतात. तुला 10 रुपये घे, याला 50 दे, त्याला 100ची महत्व आणि त्यांची 124 साजरी होती. तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीनं, तुमच्या आमच्या सर्वांच्या आशीर्वाद हीच त्यांना ही पावती आहे. तुमच्या आमच्या आशीर्वाद, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ही पावती. आणि खरोखर या ठिकाणी आमच्या मोगलांना श्रीपती गव्हाणे आणि आमच्या हे जे मंडळ आहे सर्वांच्या वतीने मी त्यांना भावी आयुष्याच्या सतीच्या शुभेच्छा. त्यांचं आरोग्य, त्यांना धनसंपदा, त्यांचं वैवाहिक जीवन, बाकीचं समृद्धीचं, सुखाचं, आनंदाचं जावं. वरच्या हॉलमध्ये भोजनाची व्यवस्था केलेली आहे. कुणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नये. मी सर्वांना नम्र विनंती. इकडे मामी थोडी मान. ओके. आमचे मामांच्या 61 निमित्त आपण सर्व इथं जमलोय. काय बोलायचं शब्द सुचत नाही, कारण अचानक बोलायला लावले. आणि खरं पाहता मामांच्याकडे बघून मामांची व्यक्तिमत्व आहे ते सर्व गुण संपन्न आहे. आणि त्यांच्या मुलांकडे पाहता त्यांनी मुलांना दिलेले संस्कार आणि या सर्व गोष्टींनी झालेली कर्तृत्वाची प्रगती, एवढंच बोलतो आणि मामांना 61च्या खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्याकडून जमतो. घरामध्ये आपण केक कापतायत. नंतर जातो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you.
Happy birthday to you. Happy birthday. हो तुम्ही इकडे या. थोडे इकडे. एक मिनिट बनते एक मिनिट मामा एक साथ मामा चालतात मामा घ्या केक थोडा Thank you.